सर्वांचा आवडता उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज वाडा गावामध्ये ही प्रचाराची सभा होत्या। सभेला उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते, आमच्या तालुक्याचे माजी आमदार अशोकराव पवार, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे सहकारी आदरणीय बाबा, मार्केट कमिटीचे सगळे सभापती, आता ठाकूर पाटलांपासून बाकीचे सगळेच सभापती, आमच्या भगिनी मोहितेताई, उपस्थित असलेले हिरोअण्णा, त्याचप्रमाणे या भागामध्ये काम करणारे सर्वच दिग्गज मंडळी। शामरावने खरं तर मला खूप गरज दाखवली या भागामध्ये, शामरावला सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही। बाबाने नाव घेतलं अक्षयचं, तो अक्षय वेगळा, तिथे एक अक्षय बसलाय शिवसेना, त्याने मान खाली घातलेले लगेच। पण आता इथंच राहायचे, आता गडबड करू नको, नाही तर तुला डायरेक्ट शिक्रापूरला नेऊन ठेवील बघा। आणि सगळी मंडळी खरं तर या परिसरात आल्याच्या नंतर इकडं काळूराम सुपे, तिकडं महाराष्ट्र केसरी तुकाराम सुपे, तिकडं कोपऱ्यात आहे, तो पण गडी माणसं दाखवायला हुशार आहे। ते काय नारायणप्पाचा कार्यकर्ता आहे। आणि सगळे मायबाप मंडळी खरं तर आपण उपस्थित झालात। आज दिवसभर या तालुक्याचे माजी आमदार, आपला सर्वांचे नेते आदरणीय अण्णा आणि ही सगळी मंडळी, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे मार्केट कमिटीचे आजी माजी इंगोले दादापासून सगळे सभापती विलासराव, ही सगळी मंडळी, आज शांतारामजी भोसले, मला सगळ्यात जास्त गरज दाखवणारे दिलीप अण्णांचे नातू आदरणीय राहुल दादा, ही सगळी मंडळी खरं तर मनापासून इथं आलेली आहे। आज प्रचाराला शुभारंभ, हळूहळू त्या ठिकाणी निवडणूक तापते आहे आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा तुमच्याकडे आलाय बघा। आज काय योगायोग आहे बघा, कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे। पण आमची बहीण उजवी आहे तुमच्या माणसापेक्षा, पण आता आम्ही ठरवले काय बोलायचं नाही। खरं तर दोघेही नवरा बायको, अमोलला तुम्ही नशिबान आहे की दोघेही नवरा बायको आज तुमचं काम करतायत, केवढा मोठा योगायोग आहे। कदाचित आमचं झालं असं तर आम्हाला परत आल्यावर येतो नसतं लागलं इकडे, पण आमच्या शिफारस सुद्धा नाही केली आमचे दाजी असून। त्यांना माहिती आहे देवाला लईच येडागत करून जरा थांबू आपणच, नाही तर कधीच तिकीट मिळालं असतं मला राष्ट्रवादीच। पण मिळालं तर दाजी कान पिळत नाही दिला, म्हणलं कान पिळाच तरी द्या ना, दाजी कसंच बळत त्या हिशोबात, पण हरकत नाही। चला शेवट डॉक्टरांना आज तो सगळा प्रेम, सगळं प्रेम मिळत आहे, चांगली गोष्ट आहे। आता एक कार्यकर्ता इथे बोलत होता, सांगत होता की कशा पद्धतीने दादाने काम केलं, आढळरावांनी कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे। आज खरं तर हुतात्म्यांचा दिवस आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी हुतात्म्य पत्कारले, त्यांचा आजचा शौर्य दिवस आहे। आणि सगळे सकाळीच त्या ठिकाणी जाऊन दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं हुतात्मा दिन आहे। राजगुरूंच्या पायांची सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आज दिवसाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि खरोखर समाधान वाटत आहे। आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये फिरलो, संभाजीची भूमिका करणारा माणूस हळुवारपणे निवडणुकीच्या व्यासपीठावर आणि प्रचाराच्या व्यासपीठावर सांगतोय की मी चुकीचं बोलणार नाही, मी टीका करणार नाही, मी समोरच्या माणसावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अवहेलना किंवा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलणार नाही। संभाजीची भूमिका करणारा माणूस, ज्याच्या तोंडातून इतके चांगले शब्द येतात, याच्या पलीकडची भूमिका काय असू शकते। कारण आपण तर त्या ठिकाणी या देहूच्या भूमीमध्ये आहे आणि असणाऱ्या तुकोबारायांच्या भूमीमध्ये आहे। तुकोबारायांनी सुंदर सांगितलेलं आहे की मऊ मेना हुने आम्ही वज्रार कठीण, मऊ मेना हुने आम्ही विष्णुदास, कठीण वज्राचंही भेद व्हायचे, जरूर आम्ही त्या ठिकाणी लोकांचे नतमस्तक होऊ। पण जर कोणी लात मारणार असेल, म्हणून अमोलराव डॉक्टर साहेब मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, कारण तो माणूस सातत्याने तुमच्यावरती टीका करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने बोलतोय, आम्ही तर बोलणारच आहे, पण तुकोबाचे पाईक सुद्धा तुम्हीच आहे।
कारण एका बाजूला तुकोबांची परंपरा होती, तुम्ही छत्रपतीची भूमिका केली आहे, छत्रपती सुद्धा होते, तुकोबांच्या प्रेमामध्ये छत्रपती पडले. जिजाऊने सांगितलं मला वारकरी नाही करायचा, मला धारकरी करायचा आहे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही सुद्धा आता इंजेक्शन द्यायला सुरुवात करा. तो बोलला तर आपणही बोलायचं. शेवट निवडणूक आहे, आपण मी त्या ठिकाणी वागलं पाहिजे. जिजाऊने सांगितलं तुकोबांना मला वारकरी नाही, मला धारकरी करायचं आहे. त्या दिवशी तुकोबांनी सांगितलं की राजा काय असतो, राजाश्रय काय असतो, राजाचं काम काय असतं. ही सगळी गोरगरीब जनता तुमच्या दोन्ही भूमिकाकडे टक लावून उभी आहे. सगळी माणसं तुमच्याकडून एका अपेक्षेने त्या ठिकाणी पाहतायत, तुमच्यावरती प्रेम करतायत. 29 तारखेला तुम्हाला दिसायलाही किती प्रेम लोक करतायत. पण तुम्ही सुद्धा आता ठोसा त्याला द्यायला सुरुवात करा. भाग झाला आता, कारण आपण किती दिवस त्यांना तुम्ही सांगणार आहे की नका बोलू. वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार त्यांनी आता वेगवेगळे आपल्या बदनामी करण्याचं षडयंत्र त्यांनी आखलेलं आहे. डॉक्टर साहेब आता भाग झालं, आता त्याने माफ घेतला, आपणही पूर्ण माफ घ्यायचं. आता लय झालंय, कारण आता फार आपण लगेच साधू संतांचं जर आपण भस्म लावला तर ते आपले राग करून टाकतील. आता त्यांचं सोडून द्या, तुम्ही डॉक्टर आहे त्यावेळेस बघू आपण कुणाला इंजेक्शन द्यायचे ते. पहिला आता आढळलं की इंजेक्शन देऊन टाका, अजिबात ठेवू नका. त्याचा भाग झाला, आता त्याला इन्सुलिन द्यायच्या अगोदर तुम्हीच इंजेक्शन ठोका. तुमचं मतदानाचं काय मागणी करतो तुम्ही, काळजी करू नका. पण घरी निवडणुकीपर्यंत ताट राहायला पाहिजे, तो बी जरा मजा येते. सिनेपैकी पहिला असलं जरा मजा येते. उगाच गाडी पाहिलं सगळे जिंदगी संघ उतरायचं ते काही बरोबर नाही वाटत. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करा. तुमच्या जागी जर हे उमेदवार असते ना त्याची पार तार काढून टाकली असते. हे काही साधे नाही. यांना आवडता खेळमध्ये यायचं म्हणलं की यांचा विचार करून मला यावं लागतं की आता आपण काय बोलणार आणि आपले दाजी आपल्यावर काय बोलणार, हेच आपल्याला पाहायला मिळते. पण एक लक्षात ठेवा की आज आपण सगळीकडे फिरतोय, तो माणूस सगळ्यांशी खोटं बोलतो, काही पण सांगतो. कधी दादाचं नाव घेतो, कधी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतो. आमच्या इकडे आलं की असाच लावा करतो. सगळ्या असणाऱ्या भाजपाच्या आमदारांना त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. कुठलाच आमदार त्यांनी शिल्लक ठेवला नाही. तिकडे महेश दादाला शिव्या देतो, इकडे खरं तर बाबुरावला शिव्या देतो, खाली गेला की टिळेकरांना शिव्या देतो, इकडे आला की सुरेश भाऊच्या विरोधात अजून एक गडी उभा करतो. कोण? रामदास. पण तो काय रामदास, तुमच्यासारखं कामच नाही. रामदास चांगला म्हणतो तो, त्याला नाव ठेवायचं नाही. पण घराघरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तो माणूस करतोय. आणि मग पुढे शिरूर मध्ये आल्यावर राहिला अशोकराव मी दोघांना सांगतो काहीतरी, त्याला रातचा भेटतो, मला दिवसाचा भेटतो. म्हणजे तो इतका चतुर आहे की सगळ्यांची भांडणं लावून देतो आणि मग सगळ्यांचं काम करतो. स्वतः एकदा खासदार झाला की मग लोक आम्ही जातो. कधी मला दादा काय तू दुपारी ये, दुपारी आपण दुपारी जायचं, आपला विरोधक संध्याकाळी, त्याचा दुसरा विरोधक पाठव. हा कुणालाच मदत करत नाही. आणि एक सांगतो मित्रांनो, कुणाकडून सुद्धा विधानसभेला पैसे घेतल्याशिवाय हा माणूस काम करत नाही. हा त्याचा अनुभव आहे. कारण 2009 ला मी त्याचा साक्षीदार आहे. बरं 4 रुपये राहिले नाही तर मला अशोक बापूच्या विरोधात मी निवडणूक लढवली, मला कुठेतरी आता पोतं टाकावं लागलं असतं. पण बरे दिवस होते, 4 रुपये मिळाले, जमिनी घेऊन ठेवल्या होत्या म्हणून वाचलो. नाही तर एवढं सोपं नाही. आणि अण्णा म्हणले मागाशी आमचा उमेदवार गरीब आहे. कसला गरीब? गरीब उमेदवारच नाही. अरे डॉक्टर आहे, साधं एक कुठं टपरी मांडली तर हजारो रुपये लाखो रुपये कमवू शकतो. पण ती अवलाद त्यांची नाही, त्यांनी ठरवलंय की समाज सेवा करायची, तुमची सेवा करायची. आमचा उमेदवार गरीब नाही, उमेदवार गरीब तो आहे. सगळं साम्राज्य आहे. पण आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं शिक्षण संस्थेमध्ये कुणाचं शाळाने सुद्धा फी सोडत नाही. भिकारी माणूस आपण कोण म्हणतो तर पैसे असून दुसऱ्याकडे भीक मागतो तो माणूस भिकारी आहे. पण खिशात पैसे नाही. माझा संभाजी महाराज मोठा करायचा आहे, माझा शिवाजी महाराज मोठा करायचा आहे. या महाराष्ट्राचं तत्व ज्याने दिल्लीमध्ये राखलं त्यांचा हिशोब मला करायचा आहे. समाजामध्ये त्यांना मोठं करायचं आहे. माझा राजा, माझा आईबाप, माझा असताना आईबाप वाढले पाहिजे, मोठे झाले पाहिजे. संभाजीची भूमिका मोठी झाली पाहिजे, पिता पुत्र मोठे झाले पाहिजे. ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांनी स्वतःचं घर त्या ठिकाणी गिरवी ठेवलं आणि संभाजी राजावरती मालिका केली. तुम्ही मत कुणाला करणार आहात? त्या दैन्य माणसाला घरावरती त्या ठिकाणी ऋण काढून आपल्या राजाला मोठा केला, त्या राजाला मतदान करणार आहात. तुम्हाला सुद्धा शपथ आहे, तुम्ही सुद्धा थोडं त्या ठिकाणी आपण अरे जो देतो एखाद्या पंक्तीला आपण गेलो, एखाद्याने दोन बुचकुले आपल्याला जर बुंदी जास्त टाकली तर आपण शेजारच्याला विचारतो कुठला आहे हा,
सहज म्हणतो आपण, नाही ओळखलं तरी, की जास्त वाढतोय. आपल्याला समाधान वाटतं. अरे ज्यांना आयुष्य वाहून टाकलं, सगळी तुटपुंजी वडिलांनी कमवून ठेवलेली, भावांनी कमवून ठेवलेलं सगळं ऐश्वर्य बँकेमध्ये घाण ठेवलं आणि तुमच्या संभाजीराजांना आणि तुमच्या छत्रपती शिवाजींना मोठं करण्यासाठी देहवेळा झालेला तरुण आज तुमच्या पुढे मोठं महाराज आलेला आहे. ही निवडणूक आपली आहे. आपल्याला शपथ ठेवली पाहिजे, आपण घेतली पाहिजे. काय माणसाला निवडून आणायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी ठरवा. जर नाही ठरवलं तर आपण ते पाप करू मित्रांनो, पाप करू. कधीतरी दया येऊ द्या रे, कधीतरी दया येऊ द्या. हे चांगलं पोरग, डॉक्टर पोरग, सगळं सोडून आपल्या पवार साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपल्या सगळ्या मायबापांचं दर्शन घ्यायला आलेलं आहे. आमच्यातले वाद व्यासपीठावर आम्ही संपवलेले आहे. आम्ही ठरवलंय, आता बाबा सांगतोय की दिलीप अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करणार, त्या ठिकाणी अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करणार. काय हरकत आहे? मी सुद्धा अशोक पवारांना सांगितलं मला आमदार व्हायचंच नाही. मला तर पवार साहेबांनी स्वतः बोलवलं, काय सांगितलं, मी जर हे सांगितलं तर राजकारणात त्याची किंमत राहत नाही, त्याच्यामुळे मी काय सांगणार नाही. पण मला ते काय करायचं, शेवट आपल्याला महत्वाचं लगीन आधी आमच्या कोंढाण्याचं आहे आणि मग आपल्या दुसऱ्याच्या लग्नात वराड जेवाय घालायचं आहे. पहिलं कोंढाण्याचं लावू आणि मग ठरवू काय करायचं ते विधानसभेला. पण आता मात्र त्या ठिकाणी थांबायचं नाही. सगळेजण सांगतात पवार साहेब आमचं दैवत आहे, पवार साहेबांसारखा नेता नाही, जाणता राजा म्हणजे शरद पवार. सगळे मोठ्या मोठ्या वल्गड्या करतात. मग जाऊ द्या विधानसभा, बघू विधानसभेच्या टायमाला. आता आली लोकसभा, पवार साहेब दैवत म्हणून आपण सगळे वाद बाजूला ठेवू आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना निवडून आणू. सांगून टाकू पवार साहेबांचं त्या ठिकाणी या तालुक्यात जे लोक त्यांना मानत आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांना बाजूला डावललं जातं ते काम आपण राजकारणामध्ये करू. आज समाधानाने वाटत आहे की डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या मतदानासाठी आपल्याकडे आलेले आहेत. उद्या येतीलच असं नाही, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. उद्या दिलीप अण्णा सांगतील, बाबा सांगेल, सगळे मार्केट कमिटीचे सभापती सांगतील, हिरो अण्णा सांगतील, राहुल दादा सांगतील, विलास कातोरे सांगेल, बाळ ठाकूर सांगतील किंवा या व्यासपीठावर असणारे आमचे सगळेच जे जे काही मान्यवर मंडळ आहे ते तुम्हाला आव्हान करतील. तुम्ही सुद्धा सगळेजण हे करा. मी शिवसैनिकांना नाव ठेवणार आहे. शिवसैनिक खरोखर चांगले आहे, पण त्यांचा पुढचा असणारा मोरख्या आहे ना, तो मोरख्या कसा आहे, अक्षय लक्षात ठेवा. आता तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे, तू आता हलायचं नाही, तू सगळ्यांनी बरोबर थांबायचं. तुझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने काम केलं असते हयात नाही, सोडून दे. पण वरून सुद्धा ते सांगत असतील, अरे तू त्या येड्याच्या नादी नको, अमोल कोल्हेला मतदान कर. यावेळी तू लक्षात ठेव. बाकी जाऊ दे, तो जाऊ दे, शिवसेना चांगली, तू काळजी करू नको. शिवसेनेची ते काम करणारे, तू चिंता करू नको. आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना आज आपण समोर माणूस त्या ठिकाणी कोण उभा आहे त्याची मित्रांनो काळजी घ्या. आणि 29 तारखेला सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण आढळराव कसा आहे मी तुम्हाला सांगतो, गोष्ट सांगतो. एक बोका असतो, बोका, त्याचं नावच शिवाजी असतं. दिंडी घेऊन निघाला, दिंडी कुणाची, माणसं अजिबात नाही, बोका म्हणजे ओरिजिनल बोका, मांजरातला बोका. तो बोका निघाला आणि दिंडीला निघाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्याच्या मागे कुणीच नाही म्हणलं, उंदरांची मीटिंग घेतली. शेजारी एक मित्र केला, त्या मित्राला मला तू सांग की आता त्याने मांसाहार सोडला, तो शाकाहारी झालाय, तो आता पंढरपूरला निघालेला आहे. निघाला पंढरपूरला, मागे हजारो उंदीर त्या ठिकाणी चालू झाले. दिंडी सुरू झाली. पहिला मुक्काम कुठे पडला, पहिलंच आळंदीत सुरू झालं. आता आळंदीतून पंढरपूरला जायचंय. सगळा बोका, आता दिंडीचा एक शिरस्ता असतो की बोका मालक मागा असतो आणि वारकरी बरोबर आहे ना, काही चुकत नाही ना, वारकरी पुढे असतात आणि मालक मागा असतो. जोरात चालू झाली दिंडी. हळू 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 नात्यापुत्यापर्यंत पोहोचली. संख्या जरा रोढवत चालली होती. संख्या रोढत असताना पुढच्याला संशय यायचा, उंदरांची संख्या गठ्ठी कशी. आता हा जाऊन म्हणून बोकाच. 2 उंदरं खायचा गुपचूप बसायचा, 2 उंदरं खायचा गुपचूप बसायचा. आता पुढे राहता 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 बाबासारखाच एक मोठा उंदीर राहिला. बाबाला वाटलं अरे मागची कुठे, काल तर म्हणले बोक्याने माळ घातली आणि मग उंदर संपली कशी काय. आणि मग बाबाच्या लक्षात आलं की याने काय माळ घातलेली नाही, हा आपला सुद्धा खात्मा करणार आहे. आणि मग बाबा म्हणला आपलं काय नको इकडे तिकडे, आपलं इकडे आलेलं बरं. म्हणजे बाबा तुझं नाव नाही, हा दुसरा उंदरा तो सांगतोय मी, इथे माणसातला माणूस आहे, तुझा सगळं तुला भावंडी आहे, त्याच्यामुळे आपलं काय नाही दोघांचं. पण ही जी वस्तुस्थिती आहे
कारण तो बोका असा एकही शिवसैनिक त्याने मागे ठेवलेला नाही, एकही त्या ठिकाणी शिवसैनिक ठेवला नाही की ज्याने उत्स्फूर्तपणे लढावं. पलीकडे जा, ती बुचकेताई बिचारी, आज तुम्ही तिथले भूमिपुत्र आहात, आयुष्यभर ती गावड्याची पोर आमची काम करीत होती, तिथे तिथलाच आमदार आमचा मित्र शरद दादाला पक्षामध्ये घेतलं. ती बिचारी 20 वर्ष काम करत होती, आज ढसाढसा हाय मोकलून त्या ठिकाणी रडतीये. काय परिस्थिती आहे? सगळ्या तालुक्यामध्ये जा, सगळ्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं वाटोळं या माणसाने केलेलं आहे. स्वतः फक्त जगतोय आणि स्वतःच मोठा होतोय. म्हणून तुम्ही सगळ्यांनी ठरवा. आमचा तर चांगला मित्र आहे, आम्ही तर 2009ला आम्ही निवडणूक बरोबर लढवली, मी विधानसभेची लढवली, मी त्यांना मदत केली. मला वाटायचं आढळराव दादा म्हणजे फार मोठा माणूस आहे, मला मदत करेल. 2009ला आम्ही काम केलं, आम्ही भाजपमध्ये गेलो, आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली, निवडून दिलं. विधानसभेची निवडणूक आली, आम्ही गेलो दादाकडे, म्हणलं दादा मी निवडणुकीला उभा राहिलोय, मी निवडून येणार आहे, तुम्हाला मदत करा. अरे जा म्हणला, पहिलं काळजी करू नको, उद्या येतो मी. तिथं आला माणूस उद्या. आम्ही सकाळी 8:30ला सगळी वाजवणारी बिजवणारी, आणि त्यांच्याकडे स्टाईल आहे, त्यांच्याच गाडीमध्ये त्यांचीच त्या ठिकाणी असणारी फटाकड्याची लढ असते, लढ. फटाकडे बिटाकडे घेऊन आम्ही सगळे तयार झालो. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, रात्र झाली. म्हणलं दादा मी जरा बाहेर, उद्या येतो. उद्याचा दिवस आला, परवाचा दिवस आला, 3-4 दिवस गेले. निवडणुकीचं मतदान 2-3 दिवसावर आलं. अहो म्हणलं दादा येणार आहे का नाही? 1 तास माणूस आला आणि आम्हाला चांगला पराभव पाहायला लागला. एवढे पैसे मित्रांनो गेले, अक्षरशः भीक मागायची पाळी आली. आता पैशाचं इथं सगळे कॅमेरे आहे तिथे जवळपास, कोट्याचा आकडा काढला तर मंदिर याच्या पहिली दाखल करा निवडणूक आयोगाचं काहीतरी, म्हणजे आपण म्हणतो ना आचारसंहितेचा भंग होता कामा नये. पण एक लक्षात ठेवा, अत्यंत लबाड आणि ढोंगी माणूस आहे, कुणालाही मदत करणार नाही, कुठला रस्ता करणार नाही, काहीच म्हणणार नाही. तिकडे मुंबईवाडीला गेले की म्हणतात मी इथून पूल करतो, मी राहिला अडकसरलाय. मी 8-10 वर्ष झालं जातोय, कुठं ना त्या मुंबईवाडीत पूल, ना कधी त्या संयमनगरला पूल, ना कधी त्या भेळ चौकामध्ये पूल, ना कधी त्या कात्रच्या खोपऱ्यावरती पूल, काहीही करत नाही. ते तिकडे नळवण्याला आपण जुन्नर मध्ये गेलो, त्या नळवण्याला मंदिर आहे, आम्ही 50 लाख रुपयाचा निधी नळवण्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुशोभीकरणासाठी दिला, तिथं सुद्धा रुपया दिलेला नाही, कुठल्याही प्रकारे नाही. आज तुम्हाला सांगतो या तालुक्याचं नेतृत्व करतात आदरणीय दिलीप अण्णा. याच्या अगोदर याच्यानंतर ते सातत्याने त्या ठिकाणी काम करतात. कैलासवासी नारायणराव पवार, साहेबराव बुट्याने, साहेबराव सातकर, या सगळ्यांचं योगदान या तालुक्यामध्ये आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी दिलीप अण्णांनी सुद्धा हा तालुका चांगला बांधलेला आहे, मोठा केलेला आहे. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. खरं तर ते विधानसभेलाच इच्छुक असतात, बाकीच्या निवडणुकांमध्ये कुणाला तरी निवडायचं असतं, त्याचाच रोष त्यांच्यावरती जात असतो. कारण नेता असतो, मला तिकीट नाही दिलं तर बाबा म्हणणार मला दिलं, मी म्हणणार बाबाला काय दिलं, बाबाची लायकी नसताना बाबाला काय दिलं, मला नाही दिलं म्हणून दुश्मन. उद्या हिरो अण्णाला नाही दिलं तर या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी बाळासाहेब छटे नारायणांना मला का नाही दिलं, उद्या इंगवले दादाला नाही दिलं, परवा दिवशी त्या ठिकाणी आमच्या विलास कातोरेला नाही दिलं. असे कितीतरी कार्यकर्ते आहेत. आज आमच्या इथं सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य नाही एखाद्याला देता आला, नाही न्याय देता आला, त्या न्याय न देण्यामुळं काही घटना, काही गोष्टी, काही माणसं बाजूला जात असतात. पण हे सगळं आपण आता बाजूला सारू आणि आज या हुतात्मा दिनाच्या दिवशी शपथ घेऊ आणि आपल्या अमोल कोल्ह्यांना सगळ्यांनी 29 तारखेला मतदान करा. काही बघू नका, तिकडला गडी आणि इकडला गडी बघा. तिकडला गड्याचं वय आता साधारण 65च्या आसपास असत, 70 नवनाथ म्हणतोय 70, नवनाथचं जरा जवळचं कनेक्शन गाडा, नवनाथ 70 बरोबर असतात. नवनाथ सांगितलं मी बरोबर 70, कारण नवनाथराव तिथं जायचे कधी कधी, दादा बाबा करता का काय त्यांच्या बरोबर नवनाथराव हा घरी राहिले, त्यामुळे त्यांचा वयाचा अंदाज यांना आहे. बघा आमचा गडी 35, दिसायला कसा आहे, दिसायला कसा आहे, कसा आहे, हा मला तुमचं आवडलं, कसा आहे, शिकणं आहे ना. हा अरे कुणी उठावा आणि म्हातारा माणसाने सुद्धा गोड पप्पा घ्यावा, याचा परिणाम खा होतो. 22 म्हातारे ओढून धरायला लागतात. म्हातारे म्हणतो बाबा मला मुका घेऊ दे ना तुझा, इतका गोड माणूस दिला. अरे तुम्हाला पवार साहेबांनी यांच्यामुळे आम्ही आमची तोंड नीट करून घेतली, म्हणलं उमेदवार चांगला पाहिजे, लाखो रुपये खर्च केला आम्ही सुद्धा तोंडान जाऊ, पण नाही दिली आम्हाला उमेदवारी. ओरिजिनल माणसाला उमेदवारी दिली, चांगला चेहरा आहे, आम्ही तर 10 लाख रुपये तोंडाला घालवले गोर व्हायला. पण काय द्यायला गोर कसं होतं मला माहित नाही, पण डॉक्टर चांगला माणूस आहे आपला, पण इतका गोड माणूस आहे. अरे कुणी उठावं, साध्या शेतकऱ्यांनी उठावं. मग अशी सभा झाली चाकणला, साध्या गरीब शेतकऱ्यांनी पैसे दिले,
गरीब शेतकऱ्यांनी 500-500 रुपये त्या ठिकाणी आणून दिले. त्या पैशाची गरज नाही, पण एक लक्षात ठेवा, देणारं प्रेम ते जनतेचं आहे. ते प्रेम आपण पाहिलेलं आहे. ते 500 रुपये, कुणी 200 रुपये, कुणी 100 रुपये, कुणी 50,000 रुपये, कुणी 30,000 रुपये, आणि बघता त्या ठिकाणी 10 लाख रुपये आदरणीय कोल्ह्यांच्यासाठी गोळा झाले. तुम्ही सुद्धा हातभार लावा, तुम्ही मागे थांबू नका. आमचा उमेदवार गरीबला तुम्ही समजू नका गरीब आहे. त्याने सुरुवात करू द्या. त्याने सगळं कमवलं बसून सरांना. त्याला हरुस पुरुषची, आता आपल्याला माहिती ना हरुस पुरुष म्हणजे एक तर तू तरी भिकारी नाही तर मी तरी भिकारी. आता दिलीप अण्णांनी ठरवलंय हरुस पुरुषच खेळायचं. काय खेळायचे ते म्हणलं अण्णा खर्च, अरे मी करतो ना खर्च, तू काय काळजी करतो. म्हणलं बरं झालं, चला हुंडा वाचतो आणि पैसे वाचले. अण्णांनी ठरवलं आता खर्च करायचा. सगळेजण त्या ठिकाणी आता खर्चाला लागले. बाबा तुला मग अशी सांगितलं मस्का मला थोडं घालो. तिकडे सभापती आहेत, अनेक मंडळी आहेत, कैलास मामा आमचे अध्यक्ष आहेत, मोठ्या गावचे सरपंच होते, चांगले पैसे त्यांच्याकडे. तुम्ही चिंता करू नका, काय होईल ते होईल. आणि अजून काय राहिलं तर आमच्या अशोकराव येऊन बसले बाबा, आम्हाला अडचणच नाही. कारण मी उगा त्यांच्याबद्दल बोललो, मी पाहिला पाय लावल्यासारखं. मोठा माणूस आहे, मी बारीक गडी आहे, मी आपलं मागे काम करणार आहे. पण आता एक लक्षात ठेवा, डॉक्टर अमोल कोल्हेला सगळ्या मायबापांना विनंती करणार आहे, हात जोडून विनंती आहे, पवार साहेबांचा सांगावा आहे, एवढ्या माणसाला फक्त एकदा मतदान करा. अरे सर्वस्व सोडून नये आपल्यासाठी. डॉक्टर असणारा माणूस गल्लोगल्ली फिरतोय, लोकांच्या तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शन घेतोय. या मालिका काढण्यासाठी आपल्या भावाची, आपल्या वडिलांची, आपल्या आई वडिलांनी संपत्ती गोळा करून ठेवली होती. ती तुटपुंजी मदत बँकेमध्ये ठेवली आणि राजाला मोठा करण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी होतोय. आपलं सुद्धा दायित्व रे, दायित्व आहे. अरे आपण एक दाणा जमिनीत पेरला तर 100 दाण्याची अपेक्षा करतो. एकदाच फक्त आमच्या अमोल कोल्ह्यांसाठी मतदान करा रे, एकदाच मतदान करा, फक्त एकदाच मतदान. जीव कसा वीस होतो मित्रांनो. अरे एवढं चांगलं पोरगा, देखणं पोरगा, शिकलेलं पोरगा, उच्च शिक्षित पोरगा, अभिनय करणारा पोरगा, ते सांगतायत नकली दाढी मिशा लावून आलाय. अरे तू नकली दाढी मिशा जरी लावल्या ना तरी असं दिसणार नाही रे, तू नाही दिसणार. तुझ्या हिंमत येतं नकली दाढी मिशा लाव आणि तू एकदा डॉक्टर अमोल कोल्हेसारखा दिस, तुला पाहिजे देतील, पाहिजे देतील. हो म्हणतो मी ओरिजिनल संभाजी आहे, तुम्ही थांबा. तो असा म्हणतोय, त्याला लावून त्याच्यासारखं दिसू नये डॉक्टरांसारखं. आमच्या हे तर ओरिजिनलच आहे, आमच्याकडे डुप्लिकेट माल आहेच कुठे, सगळे ओरिजिनल आहे. म्हणून विनंती करून सांगतो, आणि शिवसैनिक बाबा तुला बी सांगतो, सगळी डबडी बंद करा. अजिबात आजच्या दिनला सुद्धा काय बोलू नका. आजचे दिन सुद्धा आपल्याच बरोबर आहे, चिंता अजिबात करू नका. पण आता वेळ आधी तटीची आहे ना आजचे दिन, कारण आजच्या दिनला खूप शिव्या दिल्या. काय त्या मोदींना शिव्या द्यायचा हा माणूस, कोण मोदी म्हणायचा, जुमलेवार सरकार म्हणायचं. आणि आज मोदी, स्वप्नात सुद्धा त्याला मोदी होतो, आता दादाला मोदी. तुम्ही काळजी करू नका. या परिसरातले सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या मायबापांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की डॉक्टर अमोल कोल्हेच या विभागाचा खासदार झाला पाहिजे. ही भावना आपल्या मनामध्ये ठेवा. आणि 29 तारखेला काहीच बघू नका, त्या मतदान केंद्रावर गेल्यावरती नाव सुद्धा बघू नका. अरे इतका रुबाबदार माणसाचा फोटो त्या ठिकाणी त्या याच्यावरती असणार आहे, त्या मशीनवर फोटो लावणार आहे. यावेळेस फोटो त्या ठिकाणी आहे. जा काळा दिसला अजिबात बटन दाबू नका, गोरा दिसला काय लक्षात ठेवू नका. आजी हो आजी, गोरा गडी दिसला की बटन दाबायचं, काळा गडी दिसला की तिकडे जायचंच नाही. म्हणजे मला काय रंगभेद वर्णभेद करायचा नाही, पण आहेच आमच्याकडे तर काय घ्यायचंय. तिकडे ते 3 वेळा चौकार मारायचे म्हणते, मला माहित नाही चौकार जाईल का नाही. दिलीपांना फार भारी सांगते, त्याच्यात काय काय चौकार मारतोय ते दिलीपांना म्हणले, त्याच्यात आहे का दम तरी. ते चौकाराचं बरोबर द्या, पण एक धाव काढा कसा गडी आपला तयार आहे. हे झटक्यात धाव काढणार, हे अर्ध तोपर्यंत सगळं पिच पूर्ण करून टाकणार. आपला गडी मजबूत आहे, आपल्या गड्याची काळजी करू नका. सगळी मंडळी तुम्ही आहे, त्याच्यामुळे खरं तर आम्ही आखाड्याला आलो होतो. तुमच्या आखाड्याला आम्ही आलो, म्हणजे बघू कोण कोण उड्या मारतोय. सरपंच तुम्ही आता चांगलं डफडे वाजले की वाजलं पाहिजे, डोक्यात ठेवा. सगळे वाद बाजूला ठेवा. बाळासाहेब शेट्यांकडे सुद्धा सगळेजण जा आणि सांगा आता पक्षाने तुम्हाला दिले, काय कुणाचं चुकलं असेल ते बाजूला ठेवा आणि सभेमध्ये सहभागी व्हा. सगळ्यांनी काम करा, कुणी काय चुकीचं करू नका. शेवट सगळ्यांनीच पवार साहेबांच्या जीवावरती कमवलेलं आहे, मोठे झालेले आहे, सगळं झालेलं. आपल्याकडून नाव ठेवायचं नाही, पण सगळ्यांनी एकत्रित या. आणि मनापासून सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त एकदा डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून द्या. परत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय बघायला लागणार नाही. हा माणूस लोक म्हणतात कुठे भेटणार, अरे तुम्ही फक्त सांगा कुठे भेटणार.
तो माणूस तक्षणी हजर आहे. रविवारचं उठून लांडेवाडीला जाण्यापेक्षा सकाळी उठून नुसती मालिका चालू केली तरी अरे घोड चेहरा आपल्याला समोर दिसतोय. त्याच्या पलीकडे काय पाहिजे. रविवारची वाट पहा, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तिकडे जा, मग विठ्ठल पावणार, मग तुम्हाला जेवायला देणार. अरे आपला दणदणीत माणूस आहे, कुठे भेटल, मजबूत माणूस आहे. बघा दंड कसा एकदा बघा बरं, बघा अरे बघा, एवढं पिळदार शरीर आहे माणसाचं, संभाजी महाराजांसाठी राखून ठेवले. आणि म्हणून आज हुतात्म्याच्या दिवशी, हुतात्मा दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी शपथपूर्वक काम करायचं आणि डॉक्टर अमोल कोल्ह्यांना त्या ठिकाणी निवडून द्यायचंय. निवडून द्यायचंय का नाही द्यायचंय, हात वर करून सांगा सगळ्यांनी. ही वादळा पूर्वीची शांतता नाही पाहिजे. तुम्ही 3 वेळा आपण सगळ्यांनी चुका केल्या. निलेश शाह नाही, मी बी तसाच आहे, पण आता करायची आता वास. अरे जो माणूस आढळतच नाही त्याला काय, त्याला ढळ म्हणा तुम्ही. अरे आढळ प्रेम करा एकदा या माणसावरती, तुम्हाला गरज नाही पडणार. नुसतं नावाचा ढळ असून उपयोग काय, जो माणूसच कधी आढळत नाही त्याचं काय, त्याला ढळ म्हणून टाका तुम्ही. आता आमच्याकडे आता आढळ आलेला आहे, आढळ प्रेम करणारा माणूस या ठिकाणी आलेला आहे. म्हणून तुकोबारांनी सांगितलंय, अरे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. नक्की ना, मग ठरलं. अजून हात वर करा, आवाज द्या. ठरलं का? मागचे उभे राहिले डॉक्टर अमोल कोल्ह्यांचा इकडे बसलेले, मग संशय येतो जरा. हा गोरा सगळ्यांनी, तुम्ही पण. तुझ्या वाढदिवसाला आलतो ना, चल गोरा, चल गोरा. डॉक्टर अमोल कोल्ह्यांचा मागचे सगळ्यात मागचे हात वर करून. अरे छत्रपती, अरे आपल्या संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना ज्यानं सर्वस्व विकलं, आपल्याला बी थोडी लाज, थोडी शरम आणि अरे स्वाभिमान जागा करा. स्वाभिमान हाय का नाही का? पार रक्त तुमचं असं नेबलाट. हो साहेब 2 मिनिटं. साहेब 2 मिनिटं. तेवढं वारा आला, साहेब 2 मिनिटं. साहेब 2 मिनिटं. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. तुमची खर्ची होतो, बसा खाली. शून्य पाईन टाईप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.